अरे सोनाली, उद्या हवामान खूप खराब असेल. तुला उद्या संध्याकाळी पवनच्या घरी होणाऱ्या पार्टीला जायचं आहे का? सोनाली स्वयंपाकघरात होती. कदाचित तिने माझं बोलणं पूर्णपणे ऐकलं नसेल. जेवण तयार करून ती जेव्हा आली तेव्हा मी तिला पुन्हा तोच प्रश्न विचारला. ती म्हणाली, रोहन, पवन तुझा जुना आणि खूप जवळचा मित्र आहे. इतक्या दिवसांनी त्याला इथं आनंद मिळाला आहे आणि त्याने तुला विशेष आमंत्रित केलं आहे. तुला तुझ्या मित्राच्या आनंदात सहभागी व्हावं असं वाटत नाही का? चल तयार हो, बाजारातून एखादं गिफ्ट घेऊन येऊ. मी होकार दिला. आम्ही बाजारात गेलो. आधी पवनसाठी गिफ्ट घेतलं आणि मग पुढच्या आठवड्यासाठी किराणा सामान घेतलं. रात्री 9 वाजता घरी परतलो. सोनालीने जेवण आधीच तयार केलं होतं म्हणून ते गरम करून खाल्ले आणि नंतर टीव्ही पाहायला बसलो. सुमारे 10 वाजता मी खिडकीतून बाहेर पाहिले तर बर्फ पडत होते. रात्री 11 वाजता बातम्या पाहिल्या आणि आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशीही बर्फ पडत होते म्हणून मी पवनला फोन केला. अरे, तुझी पार्टी आजच आहे ना, की तू ती पुढे ढकलण्याचा विचार करतो आहेस? पवन म्हणाला, अरे बर्फ काही विशेष नाहीये, पार्टी वेळेवरच आहे. पवन माझा जुना मित्र आहे. आम्ही दोघंही एकत्र अमेरिकेत आलो होतो आणि एकत्रच MS केलं होतं. पवनची माझी भेट पॅरिसमध्ये झाली होती. नंतर मी न्यूयॉर्कमध्ये एका छोट्या इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करू लागलो. तर पवन कॅलिफोर्नियात जाऊन स्थायिक झाला. 3 वर्षांनी मी भारतात जाऊन सोनालीशी लग्न केलं आणि नंतर न्यू जर्सीत एका दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळवून तिथेच राहायला लागलो. मागच्या वर्षी शनिवारी जेव्हा आम्ही एका शॉपिंग सेंटरमध्ये भटकत होतो तेव्हा अचानक पवन भेटला. पवन एका महिन्यापूर्वीच न्यू जर्सीत राहायला आला होता. त्याने अजून लग्न केलेले नव्हते. तो आता बहुतेक शनिवारी रविवारी आमच्याकडे यायचा. अचानक एक दिवस पवनचा फोन आला. रोहन, मी दिल्लीहून बोलतो आहे. 2 आठवड्यांनंतर माझे लग्न आहे. मी तुला आमंत्रण पाठवले आहे. शक्य झालं तर नक्की ये. त्याच्या बोलण्यावर मला विश्वास बसला नाही म्हणून मी न्यू जर्सीतल्या त्याच्या घरी फोन केला, पण कोणीही उचलला नाही. जवळपास महिनाभराने पवन परत अमेरिकेत आला आणि त्याने मला फोन करून सांगितलं की त्याचे लग्न अचानक ठरले होते. तो पुढे म्हणाला, वडिलांचा एक दिवस फोन आला की त्यांना एक मुलगी खूप आवडली आहे. तिच्यासाठी विजाच्या काही कागदपत्रांची गरज आहे. सोनालीने त्याला स्वतःच यायला सांगितलं. तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, मी पुढच्या शनिवारी नक्की येईल. शनिवारी दुपारी 2च्या सुमारास पवनने बेल वाजवली तर मी दरवाजा उघडून म्हणालो, अरे पवन, वाईट वाटतंय की तुझ्या लग्नात आम्ही सहभागी होऊ शकलो नाही. सोनाली ही मागून आली आणि म्हणाली, तू आम्हाला वेळच दिला नाहीस, नाहीतर आम्ही नक्की आलो असतो. तेव्हा पवन म्हणाला, अरे आधी घरात येऊ दे, नंतर ताशेरे मार. तो आत आला तर सोनालीने जेवण वाढायला सुरुवात केली. जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो. सोनालीने विचारलं, रेखा कधीपर्यंत अमेरिकेत येईल? बघ, कागदपत्र तर सगळी पाठवलेली आहेत. पुढे 1 महिन्याच्या आतच रेखा अमेरिकेत आली. त्या आनंदातच पार्टीचे आयोजन केले गेले होते. संध्याकाळी आम्ही पवनच्या घरी पोहोचलो तेव्हा आमच्यापूर्वीच 2 कुटुंब तिथे आली होती. पवनने आमच्या सर्वांची परिचय करून दिला. मी म्हणालो, पवन, तू सगळ्यांचा परिचय करून दिलास की अजून कोणी बाकी आहे? तो हसून म्हणाला, अरे रेखा वर तयार होते, ती थोड्याच वेळात खाली येईल. सुमारे अर्ध्या तासानंतर रेखा खाली आली. तेव्हा पवनने तिचा सर्वांशी परिचय करून दिला. ती पवनपेक्षा 12 वर्षांनी छोटी होती, पण खूप सुंदर होती. तिने खूप मेकअप केला होता ज्यामुळे ती अजूनही सुंदर दिसत होती. पवनने सर्वांना कोल्ड ड्रिंक्स दिले. त्यानंतर त्याने रेखाला विचारले, तू काय पिणार? ती म्हणाली, काहीही. त्यावर पवन तिच्यासाठी स्कॉच तयार करू लागला. ती म्हणाली, यात पाणी न घालता फक्त बर्फ टाकून आणा. त्यावेळेस तिथे असलेल्या इतर भारतीय महिलांनी साधारण कोल्ड्रिंक्सच घेतली. मी अशी खूपच कमी भारतीय महिलांना ओळखतो जे दारू पितात. सोनालीने जेव्हा हे पाहिलं तिला विश्वासच बसला नाही की रेखा, जी नुकतीच भारतातून आली आहे, स्कॉच पित आहे. काही अन्य महिलांना आपसात कुजबूज करतानाही ऐकलं. आम्ही इथे गेली 20 वर्ष राहतो. भारतात खूप आधुनिक होतो, पण स्कॉच तर दूर, आम्ही कधी वाईन देखील हात लावला नाही. रात्री 12च्या सुमारास लग्नाच्या आनंदात केक कापला गेला. त्यानंतर सर्वांनी पवनला शुभेच्छा दिल्या आणि गिफ्ट दिले. नंतर जेवणाची वेळ आली. रात्री 12च्या आसपास पार्टी तितरबितर होऊ लागली. आम्ही घरी परत येईपर्यंत 1 वाजला होता. घरी पोहोचल्यावर मी बिछाण्यावर लोळून शिरलो आणि पटकन झोपलो. सकाळी 9 वाजता माझ्या डोळ्यांची झोप उडाली आणि पाहिलं की सोनाली बिछाण्यावर नाही. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. तिथे अजूनही बर्फ पडत होता. मी खाली आलो तर सोनाली सोफ्यावर झोपलेली होती. मी न्हाल्यावर परत गेलो तेव्हा सुमारे 11 वाजले होते. सोनाली अजूनही झोपलेली होती. मी विचारलं, तू उठली नाही का? तुला काहीतरी बरं वाटत नाहीये का? तिने हलक्या आवाजात उठून म्हटलं, काय वेळ झाली? मी सांगितलं, तुला कशाची चिंता आहे? हे सांग, तुझी तब्येत ठीक आहे ना? ती म्हणाली, माझ्या झोपेचं काय? मी 2 वाजता पडली आणि तुझी झोप न खराब व्हावी म्हणून खाली सोफ्यावरच झोपले. इथं आल्यावरही जेव्हा झोप आली नाही तेव्हा टेलिव्हिजन चालू केला. नंतर कधी झोप लागली ते सांगता येणार नाही. मी सोनालीसाठी चहा बनवला कारण तिला नेहमी चहा पिणं आवडत होतं. त्यानंतर तिच्या झोप न लागण्याचं कारण विचारलं तर ती म्हणाली, अशा परिस्थितीत मी फक्त पवन आणि रेखाच्या बाबतीतच विचार करत राहिले. तुझ्या लक्षात आलं का?
ती कशी बेधडकपणे पवनच्या गळ्यात हात घालून दारू पित होती? मी उत्तर दिलं, तुला दुसऱ्यांच्या आयुष्याशी काय घेणं देणं आहे? पवन काही दुसरं आहे का? ते तुझे मित्र नाहीत? ती जोरात म्हणाली, तुम्ही तुमचं जीवन जसं जगता तसं जगा, मला तुमचं मत नाही हवं. सोनाली चहा पिऊन उठली आणि म्हणाली, मी अंघोळीला जात आहे, फायरप्लेस जाळा. आज बाहेर काहीच करू शकत नाही, त्यामुळे घरात बसून जुनी हिंदी मूव्ही पाहू. मी उत्तर दिलं, जसं सरकारला योग्य वाटेल. सोनाली न्हाल्यावर मी फायरप्लेसमध्ये आग लावली. आम्ही एक हिंदी मूव्ही लावली आणि पाहू लागलो. त्याचवेळी फोन वाजला. रेखाच्या बाबतीतच बोलणी सुरू होती. ती कशी बेशरमपणे पवनच्या गळ्यात हात घालून दारू पित होती. मी त्यावर काहीही बोललो नाही. उठून व्हिडिओ बंद केला आणि चहा बनवायला लागलो. माझ्या जोरात झोप येणं मला खूप आवडतं, त्यामुळे कधीकधी दुपारी थोडा वेळ झोपून घेतो. जेव्हा मी उठलो तेव्हा पाहिलं की सोनाली देखील माझ्याजवळ झोपली होती. मी तिला झोपलेलं सोडून खाली जाऊन टेलिव्हिजन पाहायला लागलो. सुमारे 1 तासाने सोनाली देखील खाली आली आणि स्वयंपाकघरात जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. मी सोनालीला सांगितलं, जर बर्फ पाणी झालं तर वाटतंय उद्या ऑफिसला जाणं कठीण होईल. सुमारे 8 वाजता आम्ही जेवण केलं आणि नंतर हिंदी मूव्ही पाहायला लागलो. रात्री 12 वाजता आम्ही झोपी गेलो. शुक्रवारी संध्याकाळी प्रियाचा फोन आला. तिने दुसऱ्या दिवशी रात्री जेवणासाठी आमंत्रण दिलं, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी कुठे जाण्याचा कार्यक्रम नव्हता. आम्ही होकार दिला. प्रियाच्या घरात पोहोचलो तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला, कारण पवन तिथे आमंत्रित नव्हता. प्रियाने इतर भारतीय कुटुंबांना आमंत्रित केले होते. सोनाली कारमध्ये रेखाच्या मुद्द्यावर बोलू इच्छित होती, पण मी त्यात रुची दाखवली नाही, त्यामुळे तिला गप्प बसावं लागलं. दुसऱ्या दिवशी सोनालीने पवनला फोन केला आणि त्याला आमच्याकडे येण्यासाठी सांगितलं, पण त्याने सांगितलं की त्याला घरासाठी फर्निचर वगैरे विकत घ्यायचं आहे. सुमारे 8 वाजता ते दोघं अचानक आमच्या घरी आले. तुम्ही फर्निचर खरेदीसाठी जात होते ना? मी पवनला विचारलं. तो हसून म्हणाला, हो, तिथूनच येतोय. पवनने मला सांगितलं की त्याने आपल्या पत्नीला $2000 हिऱ्याची अंगठी दिली आहे. त्याची घरी तक्रार अशी होती की मी कधी तिला हिऱ्यांची अंगठी का दिली नाही. त्याने मला अनेक टोमणेही दिले. 4 महिने असेच निघून गेले. एक दिवस ऑफिसमध्ये पवनचा फोन आला. मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी त्याला संध्याकाळी घरी येण्याचं सांगितलं, पण त्याने सांगितलं की तो फक्त माझ्याशी एकांतात भेटू इच्छित आहे. मला लवकर एक मीटिंगला जावं लागणार होतं, म्हणून मी म्हटलं, अच्छा, ऑफिसनंतर पब्लिक लायब्ररीमध्ये भेटू. तो राजी झाला. त्यानंतर मी सोनालीला फोन केला आणि सांगितलं की सांजेला जरा उशिरा परत येईल. संध्याकाळी जेव्हा मी लायब्ररीत पोहोचलो तेव्हा पवन आधीच तिथे बसलेला होता. थोड्या वेळाने गप्पा मारल्यानंतर त्याने मला $5000 उधार मागितले. तो माझ्यापेक्षा चांगलाच कमावत होता आणि बराच वेळ नोकरी करत होता. त्याचे घर अजून घेतलेले नव्हते. तो रेंटच्या फ्लॅटमध्ये राहत होता. भारतातही त्याने कधी पैसे पाठवले नव्हते, कारण त्याच्या कुटुंबियांची परिस्थिती खूप चांगली होती. मी विचारलं, तुला पैशांची अशी काय गरज आहे? घर घेतले का? तो म्हणाला, नाही यार, जेव्हापासून रेखा आली आहे खर्च वाढला आहे. तिने 4 महिन्यात इतकी खरेदी केली आहे की सगळे पैसे खर्च झाले. आता ती नवीन कार घेण्याची मागणी करत आहे. मी उत्तर दिलं, तर त्यात काय आहे? कुठल्याही कार डीलरकडे जा, तो पैसे उधार मिळवून देईल. तो म्हणाला, आता तुझ्याशी काय लपवू? माझ्यावर सुमारे $12000चे कर्ज आहे. हे सगळं जे खरेदी केलंय ते सगळं उधारीत आहे. आता क्रेडिट कार्डचे बिल येत आहेत आणि त्याचे परिणाम कळत आहेत. मी पुढे सांगितलं, पण वाईट मत करू नकोस, पण जेव्हा तुझ्याकडे इतके पैसे नव्हते तेव्हा इतकं सगळं खरेदी करण्याची गरज काय होती? तो म्हणाला, यार, माझे नवीन नवीन लग्न झाले आहे आणि रेखा आधुनिक विचारांची आहे. मला तिला जगभराचे आनंद देऊ इच्छितो, जे कधीही कोणत्याही पतीने आपल्या पत्नीला दिले नसेल. त्याने एक विचित्र उत्तर दिले. मी पवनला समजावण्याचा प्रयत्न केला की तो आपल्या पाकिटाचा विचार करूनच खर्च करावा आणि काही पैसे संकटाच्या वेळी राखून ठेवावे, पण तो अजूनही ते समजू शकला नाही. पुढच्या दिवशी मी पवनला $5000चा चेक दिला. घरातून पिताजीचे पत्र आले की माझी लहान बहीण कंचनचा विवाह ठरला आहे आणि 1 महिन्यानंतर लग्न आहे. घरात हे शेवटचे लग्न होते, म्हणून आम्ही दोघांनी भारत जाण्याचा निर्णय घेतला आणि लग्नाच्या 2 दिवस आधी भारतात पोहोचलो. 6 वर्षांनी भारतात आलो होतो. सगळं काही बदललेलं वाटत होतं. असं वाटत होतं की भारतात लोकांकडे खूप पैसे झाले आहेत. लोक पान खाण्यासाठीही $100 नोटा फेकून देत होते. लग्नानंतर 1 आठवडा भारतात राहिल्यानंतर आम्ही परत अमेरिकेला परतलो. पुढचा दिवस रविवार होता, त्यामुळे आम्ही झपाट्याने थकवा काढला. संध्याकाळी बाजारातून खाण्याचे सामान घेत जाऊन सुपरमार्केटमध्ये अचानक क्रिया भेटली. तिने मला नमस्कार केला आणि तिथे सोनालीशी बोलायला लागली. गोष्टींमध्ये समजलं की पवनची परिस्थिती काहीतरी चांगल्या नाही आहेत. मी घरी जाऊन पवनला फोन केला आणि त्याला बोलावलं. अरे, तुम्ही कधी आले? तो म्हणाला, काल रात्रीच आलोय. मी उत्तर दिलं. उशिरा इकडची तिकडची बोलणी केल्यानंतर त्याने सांगितलं की त्याच्या ऑफिसमध्ये सुमारे 50 लोकांची छटणी होणार आहे आणि त्याचे नावही त्या यादीत आहे. अमेरिकेत ही मोठी समस्या आहे. इथे स्थायी नोकरी नावाची काही गोष्ट नाही. जेव्हा गरज असते तेव्हा कमी पगारावर ठेवले जाते, पण गरज नाही असताना त्यांना दूर फेकले जाते, जणू ते काही फेकलेले कीटक असतात. मी पवनला समजावले की त्याला दुसरी नोकरी शोधायला हवी,
पण तो खूपच घाबरला होता. मग मी त्याला सांगितलं, तुम्ही इथे येऊन बसून बोलू. सुमारे 8 वाजता पवन आणि रेखा आले. रेखा सोनालीच्या सोबत रसोईत गेली आणि पवन माझ्याजवळ बसला. त्याने सांगितलं की त्याच्यावर आधीच सुमारे $15,000 कर्ज होतं, पण कार घेतल्यानंतर ते वाढून $35,000 झालं आहे. जर नोकरी गेली आणि पटकन दुसरी नाही मिळाली तर काय होईल? तो म्हणाला. मी त्याला धीर दिला आणि सांगितलं, तुम्ही अजून 2 महिन्यापर्यंत कामावरून बाहेर पडणार नाही. तू इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेस आणि त्या क्षेत्रात खूप नोकऱ्या आहेत. चिंता नको करू, प्रयत्न करत राहा. तो माझ्याशी माझ्या पैशांबद्दल बोलायला लागला, पण मी त्याला थांबवले. माझ्या पैशांची काळजी करू नकोस. जेव्हा तुझ्याकडे असतील तेव्हा देऊ शकतो, नसतील तर देऊ नको. मी पवनला आणखी एक सल्ला दिला. तुम्ही कुठेतरी दुसरी नोकरी शोधायला पाहिजे. रात्री जेवणानंतर ते दोघे घरी गेले. 2 महिन्यांनंतर पवनची नोकरी गेली आणि मला खूप वाईट वाटलं. मी काही कंपन्यांतून माहिती घेतली, पण काहीच काम उचललं नाही. पवन खूप हताश झाला होता. त्याच वेळी त्याच्या वडिलांचे भारतातून पत्र आले की त्यांच्या मित्राचा एक मुलगा न्यूजर्सीत शिकायला येत आहे आणि पवनला त्याची मदत करण्यास सांगितलं. तो मुलगा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला येत होता ती आमच्या घराजवळ होती. पवनने मला त्याला विमानतळावरून आणून देण्यास सांगितलं आणि मी त्याला आणलं. त्याचे नाव विवेक होते. पवनने त्याला दुसऱ्या दिवशी युनिव्हर्सिटीला घेऊन जाऊन त्याचे रजिस्ट्रेशन आणि इतर गोष्टींना पार पाडलं. जवळपास 1 वर्ष पवनला कुठेही नोकरी मिळाली नाही. रेखा एक दुकानात काम करू लागली होती. पवनला राज्याकडून काही मदत मिळत होती, त्यामुळे त्यांचे खाणं-पिणं भागत होतं. पण त्यांच्यावर असलेली जुनी बिलं अदा करणे खूप कठीण होते. जेव्हा 4 महिन्यांनंतर पवनने कारच्या किस्त्या दिल्या नाहीत तेव्हा बँकेने कार घेतली. पवन खूप निराश झाला होता. मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर फिरत होतो, त्यामुळे महिन्यातून 1-2च वेळा त्याच्याशी बोलता येत होतं. मागच्या वेळेला त्याच्याशी फोनवर बोलताना त्याने सांगितलं की विवेक आता त्याच्या घरातच राहायला आला आहे. तो बाहेर जेवायला जातो आणि रात्री केबल टीव्हीसाठी येतो. भाड्याचे अर्धे पैसे देतो, त्यामुळे थोडी सोय होऊ लागली आहे. त्यांच्याकडे सामान होतं, त्यामुळे अडचणींचे काहीच कारण नाही. विवेक अभ्यासात खूप हुशार होता. त्याने 1.25 वर्षातच MS पूर्ण केलं. युनिव्हर्सिटीकडूनच त्याला एका कंपनीत ज्युनियर इंजिनियर म्हणून नोकरी लागली. आता तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागला. एकदा आम्ही शनिवारी खरेदीसाठी गेलो होतो. तेव्हा रेखा आणि विवेक एकत्र दिसले. आम्ही त्यांना हाक मारली तर ते तसे वाढवून गेले. जणू काही चोरी करत पकडले गेले आहेत असं वाटत होतं. सोनाली, तुम्ही या दिवसात आमच्या घरात येत नाही? रेखाने बनावटी रागाने सांगितलं. हे आजकाल ऑफिसच्या कामासाठी बाहेर खूप जातात. जेव्हा शनिवारी आणि रविवाराची सुट्टी असते तेव्हा खूप थकल्यासारखे येतात. सोनालीने उत्तर दिलं. आम्ही खरेदी आधीच केली होती, त्यामुळे आता तुम्हाला फोन करून भेटायला बोलावते. आम्ही घरी परत आलो. काही विशिष्ट काम नव्हतं म्हणून सोनालीने सांगितलं, चला आज रेखाच्या घरी बिना सांगूनच जाऊ. संध्याकाळ होऊन गेली आणि आम्ही पवनच्या घरी पोहोचलो. घंटी वाजवली पण पवनने दार उघडलं नाही. घरात रेखा दिसली नाही तर सोनालीने विचार केला, रेखा अजून आली नाही का? पवन म्हणाला, वहिनीजी, ती शनिवार आणि रविवारला उशिरा काम करते. पवनचे हे उत्तर ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. मी सोनालीला डोळ्यांनी काहीही बोलू नको असा इशारा दिला. पवनने आम्हाला बसायला सांगितलं आणि चहा बनवायला गेला. त्यातच फोन वाजला आणि पवनने तो उचलला. त्याच्याशी बोलणं झालं आणि तो रेखाचाच फोन होता. पवनने तिच्याशी खूपच कमी वेळा बोलला. चहा देताना पवनने सांगितलं, रेखा चांगली 2 तासात येईल. पवनने खूप सांगितलं की आम्ही जेवणासाठी थांबावं, पण आम्ही नकार दिला. रस्त्यात सोनालीने विचारलं, हे काय चाललं आहे? मी म्हणालो, दुसऱ्यांच्या गोष्टीत आपल्याला हस्तक्षेप करू नये. सोनाली रागाने म्हणाली, पवन तुझा मित्र आहे. आज तुझ्याच डोळ्यांनी सगळं पाहिलं आहेस. त्यांचं घर कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि तू म्हणत आहेस की दुसऱ्यांच्या गोष्टीत हस्तक्षेप करू नको. कसा मित्र आहेस तू? सोनालीच्या बोलण्यात काहीतरी सत्य होतं. मी तिच्याकडून विचारलं, तर आपल्याला काय करायला हवं? पण तिला त्याचे उत्तरही नव्हते माहीत. ती म्हणाली, का सर्व काही असो, आपल्याला पवनशी बोलायला हवं. हो, पण कसं? मला पवनशी कसं बोलावं हे समजलंच नाही. रेखा आणि विवेक यांच्या नाजायज संबंधाबद्दल काही ठोस पुरावेही नव्हते. मी सोनालीला सांगू इच्छित होतो की जे आपण पाहिलं ते चुकीचं असू शकतं, पण मला धैर्य झालं नाही. त्यावेळेस सोनाली रागात होती. लगभग 1 आठवडा असाच गेला. पुढील शनिवारला 10 वाजता पवनचा फोन आला की आपण खरेदीसाठी जाऊ, तर त्याला पण सोबत घेऊन चला. मी त्याला 4 वाजता तयार राहण्यास सांगितलं. आम्ही त्याला घेऊन सुपरमार्केटमध्ये गेलो आणि संपूर्ण आठवड्याचे रेशन खरेदी केले. पवनने पण आपला सामान खरेदी केला. जिथे रेखा काम करते तिथे जाऊया, मला तिथून काही सामान घ्यायचं आहे, सोनाली म्हणाली. आम्ही तिथं गेलो जिथे रेखा काम करत होती, पण ती तिथे नव्हती. पवनने तिच्या बॉसकडून विचारलं आणि समजलं की रेखा गेल्या 2 महिन्यांपासून शनिवार आणि रविवारला काम करत नाही. पवनला हे ऐकून धक्का बसला. तो म्हणाला, जर ती तिथे काम करत नाही तर मग कुठे जाते? आपले तोंड काळे करण्यासाठी? मी पवनला धीर देत सांगितलं, कदाचित तिने कुठे पार्ट टाईम नोकरी शोधली असेल, पण तिला सांगायला हवं होतं. मी त्याला सांगितलं की त्याने घरी जाऊन रेखाशी प्रेमाने बोलावं. आम्ही त्याला त्याच्या फ्लॅटवर सोडून दिलं. परत जाताना कारमध्ये बसताच सोनालीने मला टोचून विचारलं, तुम्ही कसे मित्र आहात? सगळं माहिती असूनही चुप का राहिलात?
मी तिला फक्त एवढंच सांगितलं, आज रात्र त्यांना खूप भारी पडेल. पुढच्या दिवशी सकाळी 10 वाजता मी पवनला फोन केला. मी विचारलं, तू रात्री रेखाशी बोललास का? तो म्हणाला, हो, ती मला सोडून गेली आहे. मी आश्चर्याने विचारलं, कुठे गेली? तो म्हणाला, तिच्या नवीन पतीकडे. मी त्याला शांतपणे विचारलं, सांग काय झालं? तो म्हणाला, ती म्हणाली की ती मला घटस्फोट येणार आहे. पवन मला सांगत होता. मी तिला फोन केला होता पण ती बोलायला तयार नाही. विवेकने थोडक्यात सांगितलं की रेखा आणि त्यांच्यात आता काही उरलं नाही आणि मी त्याला फोन करू नये. पवन खूपच तोडलेला दिसत होता. मला त्याची अवस्था पाहून खूप दुःख होत होतं पण मी काहीच बोलू शकत नव्हतो. 4 आठवड्यानंतर पवनला रेखाच्या वकिलांकडून घटस्फोटाचे कागद आले आणि त्याने कोणतीही अट न ठेवता त्यावर स्वाक्षरी करून पाठवून दिले. एक दिवस रोहन म्हणाला, मला तुझी कार हवी आहे. का? मी विचारलं. माझा उद्या सकाळी एका कंपनीत 9 वाजता इंटरव्ह्यू आहे. जर वेळेवर पोहोचलो नाही तर नोकरी गमावू शकतो. ठीक आहे, तर सकाळी मला ऑफिसमध्ये सोड आणि कार घेऊन ये. पुढच्या दिवशी मी त्याला सकाळी त्याच्या नवीन ऑफिसमध्ये सोडायला गेलो. त्याला पहिला पगार मिळाल्यानंतर त्याने एक कार विकत घेतली आणि हळूहळू त्याचे सामान सुधारू लागलं. तो आता आमच्याकडे अधिक वेळेस यायला लागला. रात्री 10 वाजेपर्यंत बसून जेवण खाऊन तो परत जात होता. 6 महिन्यात पवनची आर्थिक स्थिती सुधारू लागली. ज्या कंपनीत तो काम करत होता त्या कंपनीच्या मालकांना भारतात शाखा सुरू करण्याची कल्पना होती. त्यांनी पवनला एका महिन्यांसाठी दिल्ली जाण्याची ऑफर दिली आणि तो तिथे गेला. जवळपास 1 महिन्याने तो परत आला आणि मला फोन केला. मी पुन्हा लग्न केलं आहे आणि माझी पत्नी माझ्यासोबत आली आहे. त्याने पुढील शनिवारला आम्हाला घरात येण्यास सांगितलं. भाऊसाहेब, थोडं अजून घ्या ना. तुम्ही तर काही खाल्लंही नाही. पवनची पत्नी नेहा मला म्हणाली, मी स्वतः हाताने बनवले आहे. किती छान नाही का? हे ऐकून मी अचानक त्या दुःखद आठवणीतून अडकून गेलो, जी पवनच्या पूर्वीच्या विवाहाशी संबंधित होता आणि मी त्यात हरवलेला होतो. नाही नाही, खूप छान बनवले आहे, मी सांगितलं. पवन नेहाकडे पाहून म्हणाला, जर रोहनला बियर मिळाली असती तर तो अजून जास्त खाल्ले असते. हे सगळं घरात होणार नाही. हे घर माझ्या प्रेमाचे शरणस्थान आहे. हो बहिणीची, नेहाने येऊन माझे जीवन बदलून टाकले, पवन म्हणाला. जेवण करून जेव्हा आम्ही घरी परतलो तेव्हा कारमध्ये बसल्यावर सोनाली म्हणाली, आता मला तुमच्या मित्राबद्दल कोणतीही चिंता नाही. नेहा त्याला माणूस करूनच सोडेल. मी उत्तर दिलं, जसं तू मला माणूस केलं. सोनाली हसली आणि माझ्या गळ्यात पडली. मित्रांनो, ही गोष्ट इथेच संपली. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो. नवीन गोष्टीसह लवकरच भेटू.